नमस्कार, आपण बघत आहात उमेश 24 चॅनल। राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतल्याची माहिती दिली आहे। महाराष्ट्रातील जे नागरिक 2011 पूर्वीपासून सरकारी जागेवर वास्तव्यास आहे, मग ते शहरी असो किंवा ग्रामीण भागात, अशा सर्वांना त्यांच्या घराचे कायमस्वरूपी मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे। विशेष म्हणजे केवळ पट्टे देण्यावरच नाही, तर त्या पट्ट्यांची नोंदणी देखील केवळ 1000 रुपयामध्ये करून देण्यात येणार आहे। त्यामुळे गरीब नागरिकांसाठी स्वतःचे घर बांधण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। यापूर्वी फक्त प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थी पट्टे दिले जातील, मात्र आता हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी लागू करण्यात आला आहे। अमरावती जिल्ह्यात सुमारे 22 ते 23 हजार कुटुंबांना या निर्णयाचा थेट लाभ होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात सुमारे 15 लाख कुटुंबांना याचा फायदा मिळणार आहे। घरकुलच्या दिशेने हे एक मोठे पाऊल मानले जात असून राज्यातील हजारो कुटुंबाचे स्वप्न पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो संकल्पनामा दिला होता, जो विकासनामा दिला होता, त्यावेळी शब्द दिला होता की महाराष्ट्राच्या जी जनता आहे, जी सरकारी जागेवर राहतं, जे नागरिक राहतं, त्या नागरिकांना त्यांच्या मालकी हक्काचे पट्टे मिळावे, त्यांच्या घराचा बांधण्याचा मार्ग मोकळा व्हावा, याकरता आम्ही मंत्रिमंडळात हा निर्णय घेतला। आमच्या महसूल खात्याने एकंदरीत पॉलिसी तयार केली आणि आता महाराष्ट्रामध्ये जे लोक 2011 पूर्वी सरकारी जागेवर राहतात, शहरामध्ये असतील, ग्रामीणमध्ये असतील, त्या सर्वांना त्यांचे कायमस्वरूपी पट्टे देणे आणि त्यांच्या घराची रजिस्ट्री करून देणे, केवळ पट्टाच नाही तर पट्ट्याची रजिस्ट्री करून देण्याचा निर्णय घेतला आणि 1000 रुपयात पट्टाची रजिस्ट्री होणार आहे। फक्त 1000 रुपयामध्ये आम्ही जो पट्टा मिळाला तो रजिस्टर करून देणार आहे आणि त्यामुळे या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाला त्यांचं घर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला। आधीच्या काळामध्ये फक्त प्रधानमंत्री आवास योजनेच्याच लोकांना पट्टे वाटप करायचो, आता सरसकट सर्वच लोकांना पट्टे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे। एकट्या अमरावतीमध्ये जवळपास 22-23 हजार परिवाराला या निर्णयाचा फायदा होणार आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 15 लाख नागरिकांना, परिवारांना प्राथमिक टप्प्यामध्ये याचा फायदा होईल। या राज्यातले सर्वच अतिक्रमणधारक लोकांना या ठिकाणी घरं बांधता येतील आणि ज्या लोकांना SRA स्कीम करू पाहिजे असेल त्या सर्वांनी ग्रुप म्हणून SRA स्कीम ते करू शकतील। पण आता या राज्यात हा निर्णय घेतला आहे, कुणी बेघर राहणार नाही, कुणालाही रस्त्यावर या लागणार नाही, सर्वांचे घरं कायदेशीर करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि एखाद्या वेळी जर काही घरं आपण कायदेशीर करू शकणार नाही, पूर संरक्षण भिंती आहेत किंवा फ्लड डॅमेज एरियात बसलेले आहे किंवा ज्या ठिकाणी कायदेशीर करता येणारच नाही, अशांना सुद्धा दुसरीकडे त्यांना त्यांचे प्लॉट वाटप करून त्यांनाही घरं देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। अशाच नवीन अपडेटसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल। धन्यवाद।